नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामीण भागात नवे रस्ते बांधणी आणि जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या शासकीय कार्यालयांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. नेताजींच्या कार्यासंबंधीच्या सर्व गोपनीय फाईल्स जाहीर करण्याची प्रक्रिया त्यांच्या जयंती दिनापासून सुरू करणार पंतप्रधान. डाळींचे बाजारातले चढे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना. सरकार अतिरिक्त साठा करणार. राज्यात दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कागदावरच राहिल्याची शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातल्या 8 लाख औषध विक्रेत्यांचा आज एकदिवसीय संप. आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 22 धावांनी विजय. मालिकेत बरोबरी. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत 730 किलोमीटर लांबीचे नवे रस्ते जोडले जातील, तर 30,000 किलोमीटर रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल. येत्या 5 वर्षांमध्ये या योजनेसाठी 13,828 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाची विविध कार्यालयं, शासकीय उपक्रम आणि स्वायत्त संस्थांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या खरेदी धोरणालाही राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 3 लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची सर्व खरेदी आता ई-निविदा पद्धतीनं करण्यासह अनेक बाबींचा या धोरणामध्ये समावेश आहे. दहशतवादी हल्ला, दंगे, बॉम्बस्फोट किंवा नक्षली हल्ल्यासारख्या मानवनिर्मित आपत्तीमुळे मालमत्तेचं नुकसान झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये लक्षणीय वाढ आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निकषांमध्ये सुधारणा करायचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 79 कोटी 11 लाख रुपयांचं अतिरिक्त अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यायचा निर्णयही आज घेण्यात आला. या भागभांडवलामुळे या बँकांना बँकिंग परवाना प्राप्त होऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करणं शक्य होणार आहे. राज्याचे महाधिवक्ता म्हणून अॅडव्होकेट श्रीहरी अणे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्यपालांकडे करण्याच्या प्रस्तावालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी राज्याच्या प्रशासनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता विधिमंडळ समिती स्थापन करायचा निर्णयही आज घेण्यात आला. दीर्घकाळ रेंगाळलेले राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी एकरकमी निधी द्यायला केंद्रीय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज मंजुरी दिली. दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. खत कंपन्यांना अनुदानाची थकबाकी देण्यासाठी 7,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्यासाठी विशेष बँकिंग व्यवस्थेलाही या समितीनं मंजुरी दिली आहे. कोल इंडियाच्या अधिकाऱ्यांना कामगिरीवर आधारित वेतनाची अंमलबजावणी करायलाही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचा भारत निषेधच करतो असं सांगून कोणत्याही वादावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची कायम भूमिका राहिली आहे असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलंय. राष्ट्रपती सध्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. इस्रायलचे राष्ट्रपती रुवेन रिव्हलिन यांच्या निवासस्थानी त्यांचं स्वागत झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम आशियात सातत्यानं सुरू असलेल्या हिंसाचारानं भारत व्यथित असल्याचंही राष्ट्रपती म्हणाले. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या भेटीमध्ये मोदी यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांच्या छायाचित्रांचीही पाहणी केली. नेताजींच्या कार्यासंबंधी आजवर गोपनीय राहिलेल्या सर्व फाईल्स जाहीर केल्या जाणार आहेत आणि ही प्रक्रिया 23 जानेवारी 2016 या बोस यांच्या जयंती दिनापासून सुरू करण्यात येईल अशी माहिती पंतप्रधानांनी ट्विटरवरून दिली आहे. नेताजी बोस यांच्या संदर्भातली माहिती आपण अन्य देशांकडूनही मागवली असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. बोस यांच्या नातेवाईकांशी झालेल्या भेटीच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग हेही पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. डाळींचे भडकलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार
आयातीद्वारा डाळींचा अतिरिक्त साठा करणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत दिली। डाळींचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार दर स्थिर ठेवण्यासाठी असलेल्या निधीचा वापर डाळीसाठी करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। या निधीच्या माध्यमातून डाळींची हाताळणी, पिसाई आणि प्रक्रिया यांचा खर्च भागवला जाईल असं त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं। केंद्रानं आयात केलेल्या डाळींची राज्य सरकारांनी आवश्यकतेनुसार खरेदी करावी आणि दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आपण राज्यांना देत असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकार करत असलेल्या या उपाययोजनांमुळे डाळींचे दर कमी होतील असा विश्वासही जेटली यांनी व्यक्त केला आहे। आधार बहुउद्देशीय ओळखपत्र नसलेली कोणीही व्यक्ती सरकारी किंवा अन्य सार्वजनिक लाभांपासून वंचित राहता कामा नये असं मत सर्वोच्च न्यायालयानं आज व्यक्त केलंय। सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरवरचं अनुदान वगळता आधार ओळखपत्र अनिवार्य न करता ते ऐच्छिक करण्याबाबत केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या वरिष्ठ खंडपीठानं हे मत व्यक्त केलंय। या याचिकेवरची सुनावणी उद्याही सुरूच राहील। प्राणीजन्य पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्यांना जरब बसावी यासाठी वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या चोरट्या शिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत दिली। वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। अवैध प्राणीजन्य व्यापारामध्ये जप्त केलेल्या पदार्थांना जाळून नष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। लोकांनी केलेल्या सूचनांनुसार जंगलामध्ये पाणी आणि चारा संवर्धनाची योजना सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केली। दुष्काळग्रस्त भागाचा दौरा शरद पवार यांनी केला होता, त्याचा आढावा त्यांनी आज पत्रकारांसमोर मांडला। दुष्काळग्रस्तांसाठी सरकारनं घेतलेले निर्णय अद्यापही कागदावरच आहेत, त्याची अंमलबजावणी झालेली कुठेही दिसत नाही। अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी दुष्काळ भागात व्हायला हवी होती, मात्र सरकार त्याही बाबतीत निष्क्रिय आहे। लाखो शेतकऱ्यांना विम्याची रक्कमही मिळालेली नाही आणि मागास विद्यार्थ्यांची फी सुद्धा सरकारकडून भरली जात नाही। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, मात्र सरकारने याकडे लक्ष न दिल्यास योग्य तो निर्णय घेऊ असा इशारा पवार यांनी यावेळी दिला। आणि त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया राज्य सरकारने केली नाही तर नाही झालं। आम्हाला लोकशाहीच्या चौकटीमध्ये बसून शांततेनं आमची या संबंधीची नाराजीची भूमिका ही सांगावी लागेल, द्यावी लागेल। आम्ही वाट पाहिली ठरलेल्या वेळेच्यापेक्षा अधिक आणि ज्या वेळेला काही निर्णय घेतले जात नाही किंवा काही निर्णय घेतले तर ते कागदावर राहिले तर ते एकदा सांगून टाका। कोणी त्याच्यामध्ये कुणाची आमची कुणाची चिंता नाही आणि आपण जो प्रश्न विचारला की तुम्ही त्याच्यात सहभागी होणार का, आम्ही त्याच्यामध्ये नाही। आम्ही सुरुवातीला सरकारला स्थिरता यावी एका विशिष्ट काळापर्यंत म्हणून तशा प्रकारची भूमिका आम्ही जाहीर केलेली होती। आता साधारणतः गेल्या वर्षाचा अनुभव बघितल्याच्या नंतर मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादीला घेण्याची आवश्यकता आहे। अपुरा पाऊस, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहेत, मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग सोडावा असं आवाहन पवार यांनी केलं। कापूस आणि सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शेती उत्पादनातून 50% नफा हे सूत्र पंतप्रधानांनी मांडलं आहे, पण त्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही असंही ते म्हणाले। राज्यामध्ये भाजपा शिवसेनेमध्ये युती तुटेल असं आपल्याला वाटत नाही, मात्र काहीही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत जाण्याची गरज नाही असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं। राज्यामध्ये दुष्काळ निवारणासाठी केलेल्या योजनांचा फायदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला नाहीये आणि या योजना फक्त कागदोपत्रीच राहिल्या असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय। ते आज पंढरपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही यावेळी उपस्थित होते। राज्याचे मुख्यमंत्री गोंधळलेले असून मंत्र्यांनाही आपले अधिकार माहीत नाहीत आणि अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत। परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 6 परदेश दौरे केले, पण गुंतवणूक किती वाढली हे मात्र त्यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही असंही राणे यांनी नमूद केलं।
दुष्काळ, महागाई, पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या यासारख्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जुगलबंदी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. अनधिकृत ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशातल्या सुमारे 8 लाख औषध विक्रेत्यांनी आज एकदिवसीय संप पुकारला. मुंबईसह कोल्हापूर, नागपूर, पुणे, औरंगाबाद, पिंपरी चिंचवडसह राज्यातले 55,000 औषध विक्रेते यात सहभागी झाले. औरंगाबाद इथं औषध विक्रेत्यांनी मोटरसायकलवरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. कोल्हापुरातही आज औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या मोठ्या रुग्णालयाशी संलग्न असलेली 135 औषधांची दुकानं मात्र सुरू राहिली. या संपामुळे औषधाअभावी जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं विविध विभागात कार्यरत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. आज औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवरती अधिक चर्चा करण्यासाठी एफडीएच्या औषध विभागाचे सहआयुक्त ओमप्रकाश साधवानी हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आज जो देशव्यापी संप होता त्याचे महाराष्ट्रामध्ये नेमके काय पडसाद उमटले आणि त्याच्यामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या खात्यातर्फे नेमके काय प्रयत्न केले होते? हे संप त्यांनी अगोदरच क्लिअर केला होता की 14 तारखेला करणार आहे म्हणून आम्ही सज्ज होतो आणि आम्ही सर्व जिल्हा पातळीवर सर्व कलेक्टर्स, DSPs, DHO आणि सिव्हिल सर्जन्सना याची कल्पना देऊन की सरकारी दवाखान्यामध्ये औषध पुरवठा योग्य प्रकारे उपलब्ध राहील आणि प्रत्येक रुग्णाला औषध उपलब्ध होईल याच्यासाठी प्रत्येक यंत्रणेने काम करावं. आणि आम्ही ह्याच्यात IMA इंडियन मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट असोसिएशनला सुद्धा हे आवाहन केलं होतं की रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून याच्यावर भर द्यावा. आणि त्यांनी सुद्धा काय काय एरियामध्ये काय काय दुकानं उघडे राहतील हे अगोदरच ग्वाही दिली होती. तसेच आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित केले. आमचे सर्व अधिकारी फील्डवर होते आणि औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि लोकांना औषधं वेळीच उपलब्ध होतील याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला होता. तसेच इव्हन प्रसारमाध्यमा थ्रू पेशंटना सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं की एका दिवसाचा संप आहे, आपण आपल्या औषध जे काही डिमांड्स असतील, जे काही आवश्यकता असेल ती अगोदरच आपल्याकडे घेऊन ठेवू. पण अर्थात मुळात ऑनलाईन विक्री होऊ नये याच्यासाठी हा संप पुकारला होता. आजकालचा जर जमाना ऑनलाईनचा आहे, आज पादत्राणांपासून कपड्यांपर्यंत आणि टीव्हीपासून मोबाईलपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाईन मिळतात. औषधांची विक्री सुद्धा काही प्रमाणामध्ये योग्य ती काळजी घेऊन ऑनलाईन जर का करता आली तर त्या दृष्टीने काही पावलं उचलायला हरकत नाही का? आताची परिस्थिती काय आहे, हे औषधांची विक्री जी आहे ते एकदम म्हणजे असं आहे की परवान्याशिवाय कोणी करू नये आणि परवाना औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा आणि नियमावली अंतर्गत देण्यात येतो. त्याच्यात जे काही नियम आहेत त्याच्यात पहिली आवश्यक बाब आहे की औषध उत्पादकांनी करावी ते परवानाधारक असावेत आणि जे विक्री करणार आहेत ते परवानाधारक असावेत. तर हे जे ऑनलाईन बाजारपेठ काही उपलब्ध झालेले आहेत त्यांच्याकडे काही असे काही परवाने नाही आहेत. पहिला एक गोष्ट आहे. जर परवाना असेल तर परवान्याच्या अटीच्या पालन हे पहिली गोष्ट असते. तर औषधांचं काय आहे की औषध हे दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक आयटम सारखी किंवा दुसरे ह्याच्यासारखी नाही आहे की कोणी कुठेही ऑर्डर देईल आणि घेणार. कारण ह्याच्यात प्रिस्क्रिप्शन एक आवश्यक बाब आहे की डॉक्टरनी पेशंटला बघावं आणि डॉक्टरनी औषध प्रिस्क्राईब करावे आणि डॉक्टरनी औषध प्रिस्क्राईब केल्यानंतर सुद्धा पेशंटला फार्मसिस्टच्या सुपरविजनमध्ये औषधं मिळावेत. म्हणून हे परवान्याची एक पहिली अट आहे की दुकानदारांना परवाना केव्हा दिला जातो, जेव्हा तिथे फार्मसिस्ट असेल. म्हणजे डॉक्टरची चिठ्ठी येईल, त्या प्रिस्क्रिप्शनवर औषध बघून प्रॅक्टिकली परवाना ते प्रिस्क्रिप्शन ऑडिट होतो की पेशंट कोण आहे, डॉक्टर कोण आहे आणि पेशंटला काय औषध दिली गेली आहे ती योग्य आहे की नाही आहे, ते पेशंटने कशी घ्यावी ह्याबाबत पूर्ण त्याला म्हणजे काउन्सिलिंग करण्यात येते पेशंटला. म्हणून ही जी बेसिक स्ट्रक्चर आहे जे कायद्याचं त्या बाबतीत नियमाचे परवान्याची जी अटी आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. म्हणून ह्या सर्व परवाना अटीचं जर नियमाप्रमाणे पालन केलं गेलं तर पेशंट सेफ्टी त्याच्यात नमूद आहे, इन्कॉर्पोरेटेड आहे. याविषयी आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत. पण मुळात जे औषध विक्रेते होते त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं ऐकून घेऊया. या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत रावसाहेब खेडकर त्यांचं काय म्हणणं आहे?
हा ऑनलाईन जी काही फार्मसी किंवा जो औषधी पुरवठा या मोठमोठ्या मॉलमधून किंवा याच्यातून होतोय त्याला विरोध करण्यासाठी यामुळे कायद्याचा भंग होतो आहे. हॅबिच्युएटेड ड्रग किट्स हे सर्रासपणे ते विकतात. डॉक्टरची चिठ्ठी न बघता, डॉक्टरची चिठ्ठी खरी आहे खोटी आहे नाही आहे, आम्हा औषधी विक्रेत्यांना हे सगळा कायदा लागू असताना या लोकांना हा कायदा का लागू नाही. तर मुळात ते असं म्हणतात की एक तर त्यांचा जो एक मूलभूत एक हक्क होता व्यवसाय करण्याचा त्याच्यावरती कुठेतरी गदा येते आणि दुसरं एक रुग्णांचं जे एक हित जे जपलं जातं प्रत्यक्ष जेव्हा रुग्ण समोर येतो ते जपलं जात नाही किंवा जी औषधं उरलेली असतील ती औषधं परत कशी करणार असे काही प्रश्न या संघटनेने उपस्थित केलेत. याबद्दल आपण काय सांगाल? एक सिंपल हे आहे की परवाना जे काही आम्ही देतो औषध सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत त्याचे जे काही बेसिक अटी आहेत ते हेच आहेत की दुकान असली पाहिजे, दुकानात स्टोरेज कंडिशन चांगले असली पाहिजे, ते फार्मासिस्टच्या सुपरविजनमध्ये पाहिजे, प्रिस्क्रिप्शन आलं पाहिजे, प्रिस्क्रिप्शनची ऑडिट झाली पाहिजे, त्याच्यावरनं औषधं काढले गेले पाहिजेत, औषध देताना त्याचे बिल झालं पाहिजे आणि बिल आणि औषध देताना काउन्सिलिंग झाली पाहिजे. हे जे बेसिक अटी आहेत परवान्याचे हे अटीचं पालन करणे आवश्यक आहे. ते ऑनलाईनमध्ये कुठेतरी होत नाही किंवा काहीतरी कमी राहते त्याच्यात. म्हणून हे परवान्याच्या अटीचं पालन व्हावं याच्यासाठी ऑनलाईन औषध विक्री आत्ताच्या कायद्यानुसार अलाउड नाही आहे, दिली गेली नाही आहे. म्हणून ह्याच्यासाठी सुद्धा हे जेव्हा हे काही प्रश्न असे आले की काही कंपन्यांनी हे औषध विक्री सुरू केली तेव्हा FDA महाराष्ट्राने एक चांगली भूमिका घेऊन आम्ही काही केसेस रजिस्टर केले ह्याच्यात की जेव्हा एखादा पोर्टलवर जाऊन माणूस एक ऑर्डर देतो आणि औषध कुठून येते, आता त्याचा नेमका सोर्स काय, त्यांनी बरोबर ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन बरोबर आहे की नाही, ती जिथून आली ते परराज्यात ती जागा आहे, तिथे मेडिकल स्टोअर आहे की नाही, तो परवानाधारक आहे की नाही, ह्या बाबीची शहानिशा इथे बसून शक्य नाही. पेशंटला शक्य नाही, डॉक्टरला शक्य नाही, इव्हन रेग्युलेटर अन्न औषध प्रशासन सारखं शक्य नाही. मग ह्याच्यात आम्ही काही केसेस केले की हे अजून आपल्या कायद्यानुसार अलाव केलं गेलेलं नाही. जेव्हा आम्ही हे मांडलं इश्यू केसेस केले तेव्हा काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटला अप्रोच केला. इवन आम्ही सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला रेफर केले केसेस. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने आता एक ऑनलाईन औषध व्यवसाय आवश्यक आहे की नाही, योग्य होणार की नाही, जर अलाव करायचं आहे की नाही करायचं आहे, करायचं तर काय कंडिशन असावे, करू नये तर का करू नये, ह्या बाबतीत एक समिती गठीत केली आहे. आणि मला असं वाटतं ईमेलच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांकडून त्यांनी सूचना मागवलेल्या ते काय केलं आहे की जी कमिटी केली आहे ती आमचे अन्न औषध प्रशासन महाराष्ट्राचे कमिशनर आहेत डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्या समितीने नागरिकांकडून ह्या बाबतीत सूचना मागवलेल्या आहेत आणि इव्हन ईमेलच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक प्रत्येक स्टेक होल्डर याच्यात आपण सूचना देऊ शकतो. 30 ऑक्टोबर पर्यंत त्यांची डेट आहे. आम्ही ईमेल ID आणि आमचा नंबर जे काय आहे ते क्लिअरली देत आहोत. आणि मला असं वाटतं की आपले जे प्रेक्षक ही मुलाखत बघतायत ते याचा लाभ घेऊ शकतात कारण comm.fda-mah@nic.in हा जो ईमेल ॲड्रेस आहे या ईमेल ॲड्रेसवरती सुद्धा ते आपली जी काही मतांतर असतील ती मांडू शकतात. आणि मला असं वाटतं औषध विक्रेत्यांना सुद्धा संधी दिली होती आणि त्याने सुद्धा आपलं म्हणणं यापूर्वीच मांडलेलं आहे. स्टेक होल्डर्सना कमिटी ऐकून घेणार आहे. त्याच्यात पहिली जी कडी होती त्याच्यातच ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ड्रगिस्ट यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि त्याच्यात त्यांचे अध्यक्ष आहेत जगन्नाथजी शिंदे, ते MLC पण आहेत, त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे समितीसमोर आणि समितीने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. खरं मला असं वाटतं या सगळ्या चर्चेमध्ये ग्राहकांची सुद्धा बाजू ऐकून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपण मुंबई ग्राहक पंचायतीचे जे कार्याध्यक्ष आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे त्यांचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे ते आता ऐकून घेऊया. आता औषधांच्या बाबतीत काही नियम असतात. कुठल्याही केमिस्टकडनं तुम्ही जेव्हा औषध घेता त्यावेळेला काही गोष्टी आवश्यक असतात. उदाहरणार्थ प्रिस्क्रिप्शन असणं डॉक्टरचं, काही ज्या OTC ड्रग्स जे नाहीत आणि ज्याला प्रिस्क्रिप्शन ड्रग्स म्हणतो. तर अशा प्रकारे कायद्याच्या ज्या काही निर्बंध आहेत ते पाळून जर का रिटेलिंग केलं औषधांचं तर त्याच्यात मला वाटतं काहीच हरकत नाहीये. कारण आता येणारं नवीन तंत्रज्ञान आहे त्याला आपल्याला सामोरं जायलाच पाहिजे. त्याच्यात बऱ्याचशा सोयी सुविधा आहेत, तत्परता आहे, कागदाचा वापर कमी होतोय
आणि त्याच्यात स्पीड आहे. तर त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या येणाऱ्या गोष्टी आहेत ह्या आपण थोपवू शकणार नाही. तुमची मागणी किती असेल ठीक आहे, ती बरोबर आहे का चूक आहे हे शेवटी सरकार ठरवेल, जनता पण ठरवेल, प्रसिद्धी माध्यमं पण ठरवतील चर्चेतनं. पण मुळात या असमर्थनीय मागणीसाठी केलेला संप देखील तितकाच असमर्थनीय आहे अशी मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका आहे. केमिस्ट संघटनेने जबाबदारीने वागावं अशी अपेक्षा आहे. कदाचित आज ह्या एका दिवसाच्या संपावरनं ही गोष्ट संपणार नाही आणि कदाचित ह्याच्या पुढे देखील ते संपाचं हत्यार असंच वापरत राहतील त्यांची मागणी पुश करण्यासाठी. परंतु त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखावीत आणि अशा प्रकारच्या संपांचा वापर करून एक प्रेशर आणून सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या पत्रात मांडून घेण्याचा प्रयत्न करू नये. देशपांडे साहेबांनी जसं म्हटलं त्याप्रमाणे की ऑनलाईन आता या पुढच्या काळामध्ये व्यवहार होणार हे तर निश्चितच आहे. तर ऑनलाईन व्यवहार हे बेकायदेशीर राहू नये, त्याच्यामध्ये काही कायदेशीर त्रुटी राहू नयेत म्हणून सुद्धा आपण खरं तर प्रयत्न करायची गरज आहे, नाही का? जर अलाव करायचं असेल तर त्याचा कायदा बनवणे आवश्यक आहे, त्याची नियमावली करणे आवश्यक आहे आणि त्याच्यात जे काय म्हणजे प्रॉब्लेम्स येतील ते बाकीच्या देशांना काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत की कुठे कुठे आहे ही सिस्टम आणि त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्याचाच अभ्यास करावा लागेल. कारण पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ऑनलाईन विक्री होऊ नये याच्यासाठी पण काही आपण पावलं उचलणं ते प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि आम्ही अन्न औषध प्रशासनातर्फे आम्ही काही केसेस केलेले आहेत ऑलरेडी आणि अशी जी काही माहिती येईल त्याच्यात आम्ही अजून काम करणार आहोत आणि ही विक्री आता तरी करू नये अशी आमचं आव्हानच आहे. आणि प्रॅक्टिकली जे काही जसं कंझ्युमर सज्ज असतो ना, कंझ्युमर जोपर्यंत अलर्ट असतो तोपर्यंत त्यांना जे मिळणाऱ्या सेवा असतात ते चांगल्या असतात. म्हणून माझ्या कंझ्युमरना आव्हान आहे की त्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन औषधं घेऊ नये. डॉक्टरांनी चिठ्ठीवर लिहून दिलेली औषधं मेडिकल स्टोअरमधून तपासून घ्यावी, त्याचं बिल घ्यावं, फार्मासिस्टची काउन्सिलिंग घ्यावी आणि हे सगळं कंप्लाय झाल्यानंतर जिथे सेवा उपलब्ध असतील तसंच मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करावी हे आमचं आव्हान आहे. कारण कंझ्युमर अवेअर झालं तर आमच्याकडे आता मला वाटतं की एक्सपायर्ड मेडिसिन विकली ह्याचे काही तक्रार येत नाही. बरोबर. कोणी माझ्याकडून किंमत जास्त घेतली अशी तक्रार येत नाही कारण कंझ्युमर तेवढा अवेअर झालेला आहे. आता कंझ्युमरनी पुढे अवेअर व्हायचं आहे की त्यांनी फार्मासिस्टच्या सेवा मागायची आहे. ही शुड डिमांड द सर्व्हिस की फार्मासिस्टने मला काउन्सिलिंग दिली पाहिजे. जर काही तक्रारी असतील, सूचना असतील तर जो आपला एक टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती सुद्धा मला वाटतं ते आपल्याशी संपर्क साधू शकतात. टोल फ्री नंबर आहे 1800-222-365. क्रमांक पुन्हा एकदा 1800-222-365. या क्रमांकावरती कशा प्रकारच्या तक्रारी किंवा सूचना सांगता येतील, कशा प्रकारची माहिती उपलब्ध असते? FDA ची ही 24 तास सेवा आहे. या 24 तास सेवेवर कुठल्याही प्रकारची कंप्लेंट असेल, कोणाला काही माहिती असेल की असं काही होत आहे आणि प्रत्येक प्रकारची इव्हन दुधात भेसळ आहे किंवा औषधं कोणी बरोबर देत नाही आहे किंवा कोणत्या दुकानात फार्मासिस्ट अवेलेबल नाही आहे, कुठे बिगर बिल विक्री चालू आहे, कोणी बिगर प्रिस्क्रिप्शन विक्री करतो किंवा कुठे आपल्याला औषधांच्या म्हणजे दर्जाबाबत काही प्रॉब्लेम तुम्हाला हे वाटते किंवा काही रिएक्शन्स आल्या कोणाला किंवा पेशंटला काही आजार झाला, औषध घेऊन काही मेजर साईड इफेक्ट्स आले, अनइंटेंडेड साईड इफेक्ट आले, अशा प्रकारचे सर्व माहिती आम्हाला ह्या क्रमांकावर जर दिली तर आम्ही त्याला अटेंड करून योग्य प्रकारे त्याचं हे करू. कुठल्याही प्रकारची तक्रार असेल FDA आव्हान करते की वी विल वेलकम इट. आपण इथे आलात आणि आमच्याशी या एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती हा जो संवाद साधलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. देशातल्या सामाजिक परिवर्तनाची सुरुवात करणारा दिवस म्हणून या दिवसाचं विशेष महत्त्व. 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरती आपल्या 6 लाख अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागपूरची धम्मभूमी या ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार होती. या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवरती अनेकांनी हजेरी लावली. तिथीनुसार त्या दिवशी दसरा होता, मात्र तारीख 14 ऑक्टोबर होती. या दिवसाच्या निमित्तानं आज राज्यासह देशभरामध्ये विविध ठिकाणी धम्मदीक्षा रॅली आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. आज संपूर्ण जगाला गौतम बुद्धाच्या विचारांची गरज असल्याचं मत रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज यवतमाळ इथं व्यक्त केलं.
अखिल भारतीय बौद्ध महासभेतर्फे गौतम बुद्धांचा अस्थिकलश दर्शनासाठी यवतमाळ इथं आणण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं। पुण्यातही धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महारॅलीचं आयोजन करण्यात आलं। पुण्यातल्या महत्त्वाच्या रस्त्यांवरून डॉक्टर बाबासाहेबांचा जय जयकार करत निघालेल्या रॅलीचा पुणे रेल्वे स्थानकावरील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला। सह्याद्री वाहिनीनं दैनिक नवशक्तीच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या आले गणराय अर्थात नवशक्ती गणेश दर्शन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलाय। जे स्कूल ऑफ आर्टचे माजी अधिष्ठाता गो राजाध्यक्ष, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा आणि उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, नवशक्तीचे संपादक प्रकाश कुलकर्णी आणि गणेश दर्शन स्पर्धा सल्लागार समितीचे प्रमुख राजू रावल, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाच्या बैठकीमध्ये या स्पर्धेचे विजेते निवडण्यात आले। मुंबईतलं ग. दे. आंबेकर मार्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि साकीनाक्याचं परेरावाडी मोहिली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पहिल्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत। दोन्ही मंडळांना प्रत्येकी 61,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल। अंधेरी पश्चिम इथल्या स्वप्नाक्षय मित्र मंडळाला 50,000 रुपयांचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। या स्पर्धेमध्ये सुमारे 225 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सहभागी झाली। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी 17 ऑक्टोबरला मुंबईतल्या गिरगावच्या साहित्य संघ मंदिरामध्ये सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे। आणि आता बातमी क्रिकेटची। इंदूर इथं आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवरती 22 धावांनी शानदार मात केली। या विजयामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं आता 1-1 अशी बरोबरी साधली आहे। अजिंक्य रहाणेची अर्धशतकी खेळी आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर भारतानं 247 धावांची मजल मारली होती। 248 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेनं सुरुवात तर दमदारपणे केली होती, मात्र ड्युप्लेसिसची अर्धशतकी खेळी वगळता इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी पुढे करू शकले नाहीत। आधीच्या सामन्यामध्ये 304 धावांचा डोंगर उभारणाऱ्या आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमारनं 226 धावातच रोखलं। या दोघांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले तर हरभजन सिंगनं दोघांना तंबूत परतवलं। महेंद्रसिंग धोनी आजचा सामनावीर ठरला। हवामान। येत्या 36 तासात कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। याच काळात राज्याच्या उर्वरित भागातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 36, किमान 23, नागपूर 37 आणि 20, पुणे 33 आणि 21, औरंगाबाद 35 आणि 22, नाशिक 35 आणि 19, कोल्हापूर 34 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 24, सोलापूर 36 आणि 21 आणि अमरावती कमाल 37 आणि किमान 20 अंश सेल्सिअस। शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर। ग्रामीण भागात नवे रस्ते बांधणी आणि जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या शासकीय कार्यालयांसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता। नेताजींच्या कार्यासंबंधीच्या सर्व गोपनीय फाईल्स जाहीर करण्याची प्रक्रिया त्यांच्या जयंती दिनापासून सुरू करणार पंतप्रधान। डाळींचे बाजारातले चढे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना, सरकार अतिरिक्त साठा करणार। राज्यात दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कागदावरच राहिल्याची शरद पवार यांची राज्य सरकारवर टीका। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातल्या 8 लाख औषध विक्रेत्यांचा आज एकदिवसीय संप। आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 22 धावांनी विजय, मालिकेत बरोबरी। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।